आज आपण बघणार आहोत लहान मुलांसाठी पौष्टिक अशी शेंगदाण्याची चिक्की अगदी मऊ अशी बनवणार आहोत। सुरुवातीला शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे, खमंग भाजल्यानंतर मिक्सरमध्ये थोडे जाडसर असं आपण बारीक करून घेणार आहोत। 2 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी गूळ मी या ठिकाणी घेतलेला आहे। आता कढईमध्ये तूप टाकून तूप गरम झाल्यावर त्यात आपण गूळ घालणार आहोत। तूप घातल्यामुळे काय होतं ना, कढईला आपल्या चिटकत नाही चिक्की, त्यामुळे छान असा गूळ घातल्यानंतर गूळ पूर्ण वितळू द्यायचा आहे। वितळल्यानंतर आपण जी जाड भरड तयार करून घेतली आहे शेंगदाण्याचा अगदी जाडसर कूट तो यामध्ये टाकायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान सगळीकडे असं मिक्स झालं पूर्ण गूळ आणि आपला जो शेंगदाण्याची भरड आहे ती, की त्यानंतर अगदी 1 चमचा आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत। त्यामुळे चिक्की खूप कडक नाही होत, लहान मुलंही खाऊ शकता अशी मऊ होते। ताटाला तूप लावून मी ग्रीस करून घेतले आणि छान लाटण्याच्या साहाय्याने आपण पोळी लाटतो तसं लाटून घेतले आणि कट करून घेतली आहे। अशा प्रकारे छान पौष्टिक अशी शेंगदाणा चिक्की तयार आहे। तर कशी वाटली रेसिपी? अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।